फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असणार. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि मस्तच एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीकडे वळूया. आज मिस्टरांची इच्छा होती की मी आज मोतीचूरचे लाडू बनवावं. आणि मला त्यात मोतीचूरचे लाडू मी ह्याच्या आधी कधी बनवले नव्हते. कळीचे लाडू बनवले होते, पण मला चॅलेंज दिला होता म्हणल्यावरती मी कशी मागे राहणार. म्हणलं चला ट्राय तर करूया. तर तुम्ही पहिलं जसं जेवढं पाणी लागत आहे तेवढंच पाणी माझे बेसन पिठामध्ये ॲड करून पूर्ण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही क्वांटिटी पण पाहू शकता कशा प्रकारे मी एकदम पातळ करून घेतलेलं आहे. फार पण पातळ करायची नाही आपल्याला. आणि तुम्ही जे आहे मोतीचूरचे लाडू तेलामध्ये पण बनवू शकता, गावरान तुपामध्ये पण बनवू शकता आणि बेसिक तुपामध्ये पण बनवू शकता. मी साधं तूप घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणलं फर्स्ट टाईम बनवत होते, म्हणलं थोडंसं रिस्क नको जास्त घ्यायला, त्याच्यामुळं तूप घेतलेलं आहे. आणि दुधाची पिशवीमध्ये घेतली होती. ते स्वच्छ धुवून घेतली होती. आणि छोटासा एकदम पिशवीला हॉल करून त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर. तर तुम्ही पाहिलंच असेल की दुधाच्या पिशवीला एकदम छोटंसं होल करून मी एक पूर्णपणे वरून थोडीशी हाईट घेऊन त्याला थेंबा असं टाकत होते. कारण मोतीचूरची जी कळी आहे एकदम छोटी-छोटी निघली पाहिजे. तर आपल्याला पूर्ण स्टार्टिंग ते एंडपर्यंत गॅसचा फ्लेम एकदम अ, बारीकच ठेवायचा आहे. कारण हाय फ्लेमवरती आपल्याला कुरकुरीत वगैरे बनवायचे नाही. फक्त तळले गेले पाहिजे त्याप्रकारे आपल्याला हाय फ्लेमवरती नसताना कमी फ्लेमवरती आपल्याला पूर्ण हे मोतीचूरची बुंदी तयार करून घ्यायची आहे. तर आपली छोटीशी बुंदी बनून तयार झालेली आहे. मी एका जाळीमध्ये काढलेलं आहे. कारण का जे तूप त्याचं आतमध्ये राहील ते पूर्ण निघून जाण्यासाठी मी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली जी बुंदी आहे कशाप्रकारे एकदम छोटी-छोटी निघलेली आहे. तुम्ही मोतीचूरसाठी पण पाहू शकता किती सुंदर अशी कळी पडलेली आहे आणि कशाप्रकारे मी बनवून घेतलेली आहे. कोणत्याही चाळणीचा न वापर करता फक्त दुधाच्या पिशवीपासून मी ही बुंदी पाडून घेतलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपली छोटीशी बुंदी बनवून तयार झालेली आहे. आता मी कढईमध्ये साधारणपणे 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. तर मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे. तोवरच मी एक वाटी म्हणजे जेवढं गोड लागतं त्या हिशोबाने मी साखर घेतलेली आहे. आता ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आपल्याला. चाचणी जसं दुसऱ्या पाकामध्ये आपण समजा कळीचे लाडू पाडायचे असेल त्याला तार वगैरे लागते, पण आपल्याला ह्याला तार वगैरे काहीच पाडून घ्यायची नाहीये. थोडंसं एकदम जी साखर आहे पूर्ण अशी विरघळली, पूर्ण तयार झाली तर आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल मी अर्धा चमचा फ्रूट कलर ॲड केलेला आहे आणि तो कलर घेतलेला आहे ऑरेंज. तर तुम्ही पाहू शकता ही कळी किती छान निघालेली आहे. आणि आता मी जे पाक बनवलं होतं त्या पाकामध्ये ह्याच्यामध्ये ॲड करून तर आपल्या चाचणीमध्ये मी जी बुंदी काढून घेतली होती ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता गॅसचा फ्लेम अजिबात हाय नाहीये, एकदम स्लो ह्याच्यावरतीच आहे. तर आपण जेवढं म्हणजे 4 ते 5 मिनिटं लागणार आहे. फक्त त्याला पूर्ण असं जे आपली बुंदी आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाक जाईपर्यंत आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे आणि पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेवढं होईल तेवढं चमचा फिरवत राहा. कारण का थोडंसं पाक इकडं-तिकडं कडक वगैरे झाला पण नाही पाहिजे. आणि ह्यात आहे ना सर्वात महत्त्वाचं काय म्हणजे माहिती आहे का? मगज बी ह्याच्यामध्ये टाकले तर खूप छान वाटतात. तुम्ही ड्राय फ्रूट पण टाकू शकता. पण ह्याच्यामध्ये मगज बीच छान लागतात. तर मी ह्याच्यामध्ये मगज बी टाकलेले आहे. पण ते थोडेसेच टाकलेले आहे. भरपूर टाकलेले नाही. कारण कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळे मी थोडेसेच टाकलेले आहे. तसं तर मलाच मगज बी आवडत नाही म्हणून मी थोडेसेच ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आता हे
गरम आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. याला पूर्ण अ, 10 मिनिटं असं रेस्ट करायला ठेवणार आहे. एकदम थंड होईपर्यंत. तर चमच्याच्या सहाय्याने पूर्ण आपण एकसारखं करून घेणार आहे. कारण का हाताचा वापर न करता, कारण खूप गरम आहे म्हणून चमच्याच्या सहाय्याने पूर्ण प्लेटमध्ये पसरवून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल की आपला पाक इकडं-तिकडं थोडाही कमी नाही, जास्त नाही, एकदम परफेक्ट असा झालेला आहे आणि आपली बुंदीची जी कळी आहे ती पण एकदम छोटी-छोटी झालेली आहे. मी मिक्सरमध्ये अजिबात बारीक करून घेतलेलं नाही. जशी मी बनवली हाताने त्या तशीच झालेली आहे. तर डिश माझी एकदम कंप्लीट झालेली आहे. तर मी लाडू पण पाहू शकता कशाप्रकारे एकदम गोल आकाराचे वगैरे जसं स्वीटहोममध्ये मिळतात त्या प्रकारे झालेले आहे आणि चॅलेंज माझा पूर्ण असं झालेला आहे. तर हा डिश माझी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर असे छान-छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.